निवडून येणाऱ्यांनाच उमेदवारी, जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही, अजितदादा पवार. महापालिका निवडणुकांमध्ये केवळ निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल. मतांचे किंवा जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजणे हा माझा उद्देश नाही. माणुसकी हेच माझ्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे आणि समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. मिरज येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते व माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह 15 माजी नगरसेवक आणि विविध पक्षांतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मिरज सांगलीच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अजितदादा पवार पुढे म्हणाले की पुणे, बारामती आणि गडचिरोली येथे विमानतळांचे विकासकाम सुरू असून त्याच धर्तीवर राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील विमानतळ विकासाबाबतही सकारात्मक निर्णय घेतले जातील. राज्यातील महानगरपालिकांच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की राज्यातील 29 महापालिकांपैकी केवळ 4 मोठ्या महापालिका वगळता उर्वरित महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर विकास करू शकत नाहीत. त्यामुळे केंद्र, राज्य व अन्य माध्यमांतून निधी उपलब्ध करून देत विकासाला गती दिली जाईल. विकासासाठी जमीन संपादन आवश्यक असते, मात्र शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन देत शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांमध्ये जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मिरजेतील मीरासाहेब दर्गा विकासासाठी 153 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ठोस ग्वाही देत अजितदादा पवार म्हणाले की आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना आगीतून उठून फुफाट्यात पडलो असे कधीही वाटणार नाही. जनतेला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नर्गिस सय्यद, मालन हुलवान, सौ रेखा विवेक कांबळे, बिल्किस बुजुर्ग शेख, चंद्रकांत हुलवान, आझम काझी, शरद जाधव, शकील पिरजादे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्यापासून पाच्यापर्यंत काम करत असताना तुमच्या माझ्या पूर्वीचा सातारा आणि नंतर सांगली सातारा असे दोन जिल्हे असतात. तर एक वेगळी परंपरा त्या जिल्ह्यांनी खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य घेण्याच्या करता त्या जिल्ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या पिकाला खूप मोठे नेते त्या देशाला दिले, राज्याला दिले. विशेषतः त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब असतील, इतर अनेक मान्यवरांचा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि त्या सगळ्या मान्यवरांची सांगली अशी संपूर्ण देशामध्ये या सांगलीची ओळख. काळ बदलतो, वेळ जातो, नवीन नेतृत्व पुढे येतं आणि त्याच्याकडून नवीन नेतृत्वाला पण खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम हे सरकारमध्ये काम करत असणारे, राज्यामध्ये काम करत असणाऱ्या मान्यवरांनी देखील असतो. मित्रांनो, मी त्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतोय. बदलाही काळामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवरांनी मला एकदा सांगितले की दादा, आपल्याला काही मान्यवरांशी बोलायचं आहे. त्याच्यामध्ये मी किशोरदादा जामदार असतील, मैनुद्दीन बागवान असतील, इतर अनेक मान्यवर असतील यांच्याशी चर्चा केली. मैनुद्दीन बागवानांनी आजच्या काळामध्ये एकत्र काम केलेलं आहे. परंतु किशोरदादा जामदारांनी सांगितलं किंवा मी काँग्रेसच्या विचारधारेचा सुद्धा आलेला कार्यकर्ता, मी पण एकट्यासाठी खासदार झालो. माझी पण बोर्ड अधिकार काँग्रेसच होती. राजीवजी आणि आदरणीय पवारसाहेबांना उमेदवारी दिली होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दोन आमदारकी मिळवल्या. त्यावेळेस माझी फूट त्या ठिकाणी चर्चा होती आणि 99 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना त्यावेळेस शिवाजी पार्कला झाली. त्यावेळेस आम्ही असंख्य सरकारनी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांचे असतील, काही नगरचे असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, त्याच्यामध्ये
मधुकरराव विखे असतील, जगन मुखर असतील, प्रभू पटेल असतील, तर आर पाटील असतील, अशा अनेकांनी आम्ही त्याच्यामध्ये त्या पक्षामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मागे उठून न बघता खऱ्या अर्थाने पुढच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांना विचार झाला पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही राज्य सर्वथा निर्माण करू आपल्याला कशी बोल देता येईल. या आल्यानंतर महाराजांच्या मूर्तीच्या पुढे तिथं नतमस्तक झालं. मित्रांनो, त्यांनी 1630 ते 1680 हा तो काळ तो आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याच्यामध्ये विदर्भ स्वराज्याची स्थापना करत असताना रयतेचे राज्य निर्माण करत असताना 18 पगड जाती 12 बंधुतेला राजा बरोबर ठेवून युवपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी विदर्भ स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक चढ-उतार आपल्या महाराष्ट्राने पाहिले. आज आपण इथपर्यंत पोहोचलो. आज देखील तरुण-तरुणीचे प्रश्न, माझ्या कष्टकऱ्यांचे, माझ्या बळीराजाचे, माझ्या शेतकऱ्यांच्या अशा पडल्यानंतर खूप मोठी समस्या त्यांच्याकडून निर्माण होती. आपण मागच्या काळामध्ये अजितराव डोंगरे चालत असेल, ते मूळ सरकारी पैसा त्याच्याबद्दल बरंच बोललं जात होतं, परंतु त्याला काही अर्थाने एक गती देण्याचं काम कारण माझ्याकडं काही वर्षांनी सांभाळलं. आता माझ्या काळाचा पण चाललंय, परंतु हे सगळ्या काम करत असताना माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये जे असेल, वस्तामध्ये मागणा असेल, दौंडेश्वर असेल किंवा माझा पासून इकडच्या सगळ्या सांगोला सोलापूर जिल्ह्याचा तो दुष्काळी पट्टा तिथं एकेकाळी भटकत जायचं, कुठं काही होत नाही. त्याही भागाच्या म्हणजे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाणी मिळवून देण्याच्या करता आपण टेंबू काकाने मैदानाला गती देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यावर मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की लोक टीका करतात, परंतु ती व्यवहारिक माणूस आहे. ती व्यवहारिक माणूस तुम्हाला काय करताय, ती शब्दाचा पक्का शक्ती सोबत करतात, पैशाचा सोबत नाही करताय. आणि त्याच्यामुळे असणारा निधी हा वैश्विक वर्गाकरता, गरीब वर्गाकरता, त्याच्यामध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता, भटक्या समाजाच्या करता असा जो वर्ग आहे की त्यांनाही. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.